नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या आपल्या आवडत्या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न पाहणार आहोत ते सर्व प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीशी संबंधित वाद कोण सोडवते? तर सर्वोच्च न्यायालय। हा प्रश्न एकदा नाही, दोनदा नाही, तर 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेला आहे। लक्षात ठेवा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीशी संबंधित वाद कोण सोडवते? सर्वोच्च न्यायालय। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पर्यायामध्ये संसद असेल आणि या ठिकाणी तुम्ही फसवू शकता। लक्षात ठेवा, संसद उत्तर नाही, तर सर्वोच्च न्यायालय उत्तर आहे। पुढील प्रश्न पहा, गरिबांचे फळ कशाला म्हणतात? तर मनुका। सोपा प्रश्न आहे, गरिबांचे फळ मनुका। पुढील प्रश्न पहा, मेरिनो ही कशाची प्रजाती आहे? तर मेंढी। मेरिनो ही मेंढीची प्रजाती आहे। लक्षात राहत नसेल तर ट्रिक सांगतो, मेरिनो पहिलं अक्षर काय आहे? म। म वर्ण मेंढी असं लक्षात ठेवा, म वर्ण मेंढी। ओके। पुढील प्रश्न पहा, दुधाचा पांढरा रंग कोणत्या प्रथिनामुळे होतो? तर केसीन। लक्षात ठेवा, दुधाचा पांढरा रंग केसीन या प्रथिनामुळे होतो। पुढील प्रश्न पहा, बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे। पुढे पहा, मौर्य साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांना कोणत्या परदेशी विद्वानाने सल्ला दिला होता? तर चाणक्य। लक्षात ठेवा, मौर्य साम्राज्याचे संस्थापक कोण होते? चंद्रगुप्त मौर्य यांना कोणत्या परदेशी विद्वानाने सल्ला दिला होता? तर चाणक्य। ओके। पुढील प्रश्न पहा, कोणती पर्वतरांग महाराष्ट्राच्या उत्तर सीमेस अनेक ठिकाणी छेदून गेली आहे? तर सातपुडा पर्वतरांग। लक्षात ठेवा, सातपुडा पर्वतरांग ही महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर आहे आणि ती अनेक ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला छेदून गेलेली आहे। जर असा प्रश्न आला की सातपुडा पर्वतरांग ही कोणत्या दोन राज्यांच्या दरम्यान आहे? तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र। मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्या दरम्यान सातपुडा पर्वतरांग आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे ना, कोणती पर्वतरांग महाराष्ट्राच्या उत्तर सीमेस अनेक ठिकाणी छेदून गेली आहे, तर हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे। पुढील प्रश्न पहा, भारतीय संविधानात समाविष्ट असलेली समवर्ती सूची ही कोणत्या देशाच्या संविधानाची देणगी आहे? तर ऑस्ट्रेलिया। लक्षात ठेवा, भारतीय संविधानामध्ये जी काही समाविष्ट असलेली समवर्ती सूची आहे ही आपण कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर ऑस्ट्रेलिया देशाकडून घेतलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे। पुढील प्रश्न पहा, राष्ट्रपतींच्या महाभियोगाची प्रक्रिया कोणत्या देशाच्या संविधानातून घेतली आहे? घेतली आहे असं आहे। ओके, तर अमेरिका। राष्ट्रपतींच्या महाभियोगाची जी काही प्रक्रिया आहे ती अमेरिका देशाच्या संविधानातून घेतलेली आहे। हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे। पुढील प्रश्न पहा, विधेयक हे धनविधेयक आहे की नाही याचा अंतिम निर्णय कोण देतात? तर लोकसभेचे अध्यक्ष। विधेयक हे धनविधेयक आहे की नाही याचा अंतिम जो काही निर्णय असतो तो लोकसभेचे अध्यक्ष देतात। पुढचा प्रश्न पहा, रिश्टर स्केल व्यतिरिक्त भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी इतर कोणते स्केल वापरले जाते? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, व्यवस्थित वाचायचा आहे। तर मर्कली स्केल। मर्कली स्केल कशासाठी वापरतं? तर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, रिश्टर स्केल याने सुद्धा भूकंपाची तीव्रता मोजतात आणि मर्कली स्केल
याने सुद्धा भूकंपाची तीव्रता मोजतात. दोन्ही शब्द लक्षात ठेवा. रिश्टर स्केल, मर्कली स्केल. पुढील प्रश्न पहा. संसदेचा सदस्य नसल्यास मंत्री किती काळ पदावर राहतात? तर 6 महिने. संसदेचा सदस्य नसल्यास मंत्री किती काळ पदावर राहतात? तर 6 महिने. भूकंपाच्या लाटा मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर सिस्मोग्राफ. विद्यार्थी मित्रांनो, 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. भूकंपाच्या लाटा मोजण्यासाठी सिस्मोग्राफचा वापर केला जातो. पुढे पहा. भूकंप पहिल्यांदा जाणवणाऱ्या पृष्ठभागावरील जागेला काय म्हणतात? तर भूकंप केंद्र म्हणतात. काय म्हणतात? भूकंप केंद्र. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. तलाठी भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये वारंवार हा प्रश्न विचारला गेला आहे. सोपा प्रश्न आहे. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? तर सरपंच हा ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवितो. जर विद्यार्थी मित्रांनो असा प्रश्न आला, सरपंच नसेल, सरपंच गैरहजर असेल, तर मग ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? तर लक्षात ठेवायचं आहे उपसरपंच. उपसरपंच लक्षात ठेवा. जर सरपंच नसेल तर उपसरपंच. ओके. पुढील प्रश्न पहा. चमकणाऱ्या विजेमुळे हवेतील काही ऑक्सिजनचे कोणत्या वायूत रूपांतर होते? तर ओझोन वायूत रूपांतर होते. चमकणाऱ्या विजेमुळे हवेतील काही ऑक्सिजनचे कोणत्या वायूत रूपांतर होते? तर ओझोन वायूत रूपांतर होते. पुढे पहा. पृथ्वी लंबवर्तुळाकार मार्गाने सूर्याभोवती फिरत असल्याने तिचे सूर्यापासूनचे अंतर सारखे नसते. जेव्हा पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते तेव्हा त्या स्थितीस डॅश डॅश म्हणून ओळखले जाते. तर उपसूर्यस्थिती. काय? उपसूर्यस्थिती. लक्षात ठेवा. काय म्हटलं आहे? जेव्हा पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते तेव्हा त्या स्थितीस काय म्हटलं जातं? उपसूर्य स्थिती. पुढील प्रश्न पहा. भारतीय पुनरुज्जीवन वादाचे जनक कोणाला म्हणतात? तर राजा राम मोहन रॉय. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा तलाठी भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. हिंदू नेपोलियन कोणाला म्हणतात? तर स्वामी विवेकानंद यांना हिंदू नेपोलियन म्हणतात. पदवीधराजे मुकुटमणी. पदवीधराजे मुकुटमणी कोणाला म्हणतात? तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, म्हणजेच गो रानडे, म्हणजे महादेव गोविंद रानडे यांना पदवीधराजे मुकुटमणी म्हणतात. नामदार ही पदवी कोणाला दिली होती? तर गोपाळ कृष्ण गोखले. गोपाळ कृष्ण गोखले यांना कोणती पदवी? नामदार. पुढे पहा. वंगभाषी हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर बाबू जोगेंद्रनाथ बसू. बाबू जोगेंद्रनाथ बसू यांचं वृत्तपत्र आहे वंगभाषी. मूकनायक हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वृत्तपत्र आहे मूकनायक. बेतला राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? झारखंड राज्यामध्ये बेतला राष्ट्रीय उद्यान आहे. सिरोही राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर मणिपूर राज्यामध्ये सिरोही राष्ट्रीय उद्यान आहे. सिरोही राष्ट्रीय उद्यान मणिपूर आणि बेतला राष्ट्रीय उद्यान झारखंड. नामनिराळा राहणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर अलिप्त राहणे. नामनिराळा राहणे, अलिप्त राहणे. दत्त म्हणून उभा राहणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर अचानक येणे. दत्त म्हणून उभा राहणे, अचानक येणे. हातातोंडाची गाठ पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर कसेबसे खाण्यास मिळणे. हातातोंडाची गाठ पडणे, कसेबसे खाण्यास मिळणे. जागतिक डाळ दिन कधी असतो? तर 10 फेब्रुवारी. जागतिक ग्राहक दिन कधी असतो? तर 15 मार्च. जागतिक ग्राहक दिन. जागतिक जल दिन कधी असतो? तर 22 मार्च. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये 5 ते 6 वेळा विचारला गेला आहे. हाच प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे.
पुढे पहा, उपासना या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहेत? तर पहा, भक्ती, पूजा, आराधना, सेवा हे सर्व शब्द उपासना या शब्दाला समानार्थी आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला होता, उपासना या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? उपासना या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही? तर या ठिकाणी मी वन लाइनर स्वरूपात प्रश्न तयार केलेला आहे, समजून घ्या. उपासना म्हणजे काय? तर उपासना म्हणजे भक्ती, उपासना म्हणजे पूजा, उपासना म्हणजे आराधना आणि उपासना म्हणजे सेवा. अघटित या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहे? तर विलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य. ओके, अघटित म्हणजे काय? विलक्षण. अघटित म्हणजे काय? चमत्कारिक. अघटित म्हणजे काय? असंभाव्य. पुढील प्रश्न पहा, जागतिक तापमान वाढीसाठी कोणता हरितगृह वायू सर्वात जास्त जबाबदार आहे? तर कार्बन डायऑक्साईड. प्रश्न लिहून ठेवा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. जागतिक तापमान वाढीसाठी कोणता हरितगृह वायू सर्वात जास्त जबाबदार आहे? तर कार्बन डायऑक्साईड. वैदिक लोकांनी कोणत्या धातूचा वापर केला? तर तांबे. वैदिक लोकांनी तांबे धातूचा वापर केला. सिंधू संस्कृतीमधील धोलावीरा सध्या कोणत्या राज्यात आहे? तर गुजरात राज्यामध्ये आहे. सिंधू संस्कृतीमधील धोलावीरा सध्या गुजरात राज्यामध्ये आहे. भारतातील पहिला सायबर कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर 2000. साल लक्षात ठेवा, 2000. सोपं आहे. सायबर कायदा 2000, सायबर कायदा 2000. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, जे जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत तेच प्रश्न मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. पुढे पहा, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे? कलम क्रमांक 352. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आत्ताच वही आणि पेन घ्या, लिहून काढा. प्रश्न एकदा नाही, दोनदा नाही, 15 वेळापेक्षा जास्त तलाठी भरतीमध्ये विचारला गेला प्रश्न आहे. हाच प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. लक्षात ठेवा. कलम क्रमांक 352 काय आहे? तर राष्ट्रपतींना आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार. कलम 352, राष्ट्रपतींना आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार असतो. तोंडी पाठ करून टाका. ओके, पुढे पहा, भारतात नैऋत्य मान्सूनचा कालावधी कोणता असतो? तर जून ते सप्टेंबर. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. ओके, जून ते सप्टेंबर. नैऋत्य मान्सूनचा कालावधी जून ते सप्टेंबर. प्रश्न विचारला गेलेला आहे. लॅन्सडाऊन हिल स्टेशन कोणत्या राज्यात आहे? तर उत्तराखंड राज्यामध्ये लॅन्सडाऊन हिल स्टेशन आहे. भूऔष्णिक ऊर्जेवर आधारित मणीकरण वीज प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर हिमाचल प्रदेशमध्ये भूऔष्णिक ऊर्जेवर आधारित मणीकरण वीज प्रकल्प आहे. भारतात हवामान अंदाजाचे मुख्य कार्यालय कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. भारतामध्ये हवामान अंदाजाचे मुख्य कार्यालय पुणे या ठिकाणी आहे. गुजरातमधील वडोदरा भागातील मोतीपूर खाणीतून कोणता दगड काढला जातो? तर पांढरा संगमरवर. लक्षात ठेवा, पांढरा संगमरवर कोठून काढला तो? तर मोतीपूर खाणीतून. कोणत्या राज्यात आहे? गुजरात राज्यात आहे. गुजरात राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? वडोदरा या ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नातून प्रश्न तुम्ही स्वतः तयार करायचे आहे, लिहून ठेवायचे आहे, तोंडी पाठ करायचे आहे. ओके, पुढे पहा, इंद्रावती ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर इंद्रावती ही गोदावरी नदीची उपनदी आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की इंद्रावती नदी जर ही गोदावरीची उपनदी आहे तर इंद्रायणी ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? ओके, इंद्रायणी ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. ओके, पुढे पहा, दक्षिण अमेरिका खंडातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता देश सर्वात मोठा आहे? तर ब्राझील. दक्षिण अमेरिका खंडातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझील हा देश सर्वात मोठा आहे. पुढचा प्रश्न पहा, बांगलादेशमध्ये गंगा नदी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर पद्मा. बांगलादेशमध्ये गंगा नदीला पद्मा असं म्हटलं जातं. खूप वेळा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. शेरशाह सुरीने बांधलेला ग्रँड ट्रक रोड पूर्वेकडील कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो?
तर कलकत्ता आणि पेशावर. म्हणजे कलकत्ता या ठिकाणाहून सुरुवात होते आणि पेशावर या ठिकाणी तो काय होतो, संपतो. लक्षात ठेवा, कलकत्ता ते पेशावर. असा वन लाईनर प्रश्न येऊ शकतो. ग्रँड ट्रक रोड कोणी बांधला? शेरशाह सुरी. ग्रँड ट्रक रोड कोणत्या दोन शहरांदरम्यान आहे? तर कलकत्ता आणि पेशावर. ओके, पुढे पहा. नॅन्सी हे कोणत्या देशाचे मुख्य औद्योगिक शहर आहे? तर फ्रान्स या देशाचं मुख्य औद्योगिक शहर आहे नॅन्सी. भारत किती पिन कोड झोन किंवा प्रदेशामध्ये विभागला आहे? तर 8. पुढे पहा. दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर प्रदेश. दुधवा राष्ट्रीय उद्यान उत्तर प्रदेश. दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लखीमपूर खेरी. लक्षात ठेवा, लखीमपूर खेरी नावाचा जिल्हा आहे. कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि त्या ठिकाणी दुधवा राष्ट्रीय उद्यान आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात राहत नसेल तर मी तुम्हाला ट्रिक सांगतो. काय म्हणायचं आहे? लखन दूध उत्तर प्रदेशमध्ये विकतो. काय म्हणायचं? लखन दूध उत्तर प्रदेशमध्ये विकतो. मग लखन म्हणजे काय? लखनपूर खेरी जिल्हा. दूध म्हणजे काय? दुधवा राष्ट्रीय उद्यान. आणि उत्तर प्रदेश म्हणजे, असं तुम्ही स्वतः तुम्हाला जशी ट्रिक लावता येईल तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, पुढे पहा. भारतीय राज्यघटनेतील कलम 45 कशाशी संबंधित आहे? तर मुलांसाठी मोफत शिक्षण. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न लगेच लिहून ठेवायचा आहे. प्रश्न महत्वपूर्ण आहे. तलाठी भरतीमध्ये 7 ते 8 वेळेस हा प्रश्न विचारला गेला आहे. पोलीस भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेलेला आहे. कलम 45 मुलांसाठी मोफत शिक्षण. भारतीय राज्यघटनेतील कलम 51 कशाशी संबंधित आहे? तर मूलभूत कर्तव्य. हा प्रश्न सुद्धा वारंवार पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेला आहे. 51 मूलभूत कर्तव्य. 51 मूलभूत कर्तव्य असं तोंडी पाठ करून ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेतील कलम 36 ते 51 कशाशी संबंधित आहे? तर राज्य धोरणाची निर्देशक तत्वे. म्हणजे कलम क्रमांक 36 पासून ते कलम क्रमांक 51 पर्यंत राज्य धोरणाची निर्देशक तत्वे दिलेली आहेत. भारतीय राज्यघटनेतील कलम 40 कशाशी संबंधित आहे? तर ग्रामपंचायतींचे संघटन. ग्रामपंचायतींचे संघटन. लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारला गेला आहे. कलम क्रमांक 40 हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी दक्षिणेची गंगा म्हणून कोणती नदी ओळखली जाते? आता पहा, गोदावरी. आता एकच प्रश्न आहे पण थोडा फिरून विचारला. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती माहिती की तुम्हाला? गोदावरी. पण तिलाच काय म्हणतात? दक्षिणेची गंगा. पण बघा ना, प्रश्न कसा विचारला? महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी दक्षिणेची गंगा म्हणून कोणती नदी ओळखली जाते? तर गोदावरी. ओके, प्रश्न सोपा आहे पण ती विचारण्याची पद्धत कधी कधी अवघड असते, आपल्याला समजत नाही. जे नवीन विद्यार्थी असतात अभ्यास करणार आहे त्यांना लवकर समजत नाही. ओके, पुढे पहा. अमरावती जिल्ह्याच्या सीमा भागातून वाहत जाणारी कोणती नदी ही महाराष्ट्रातील 2 प्रमुख पश्चिम वाहिनी नद्यांपैकी एक आहे? तर तापी. लक्षात ठेवा, तापी ही नदी अमरावती जिल्ह्याच्या सीमा भागातून वाहत जाते. ओके, पुढे पहा. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जवळजवळ 50 पेक्षाही जास्त प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. हे सर्व प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारले गेले आहेत, काही प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत, काही प्रश्न वनरक्षक भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. म्हणजे जे जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत तेच प्रश्न मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. सर्व प्रश्न लिहून ठेवायचे आहे, तोंडी पाठ करायचे आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.